हॅलो स्टुडंट्स. तो आपला ट्रिग्नोमेट्री फर्स्ट टॉपिक आपला स्टार्ट आहे. तो एक्सरसाइज 2.2 यामध्ये क्वेश्चन नंबर 12 11 क्वेश्चन्स आपण लास्ट लेक्चर्स मध्ये कंप्लीट केलेले आहेत. तो क्वेश्चन नंबर 2 एक्सरसाइज 2.2 काय आहे क्वेश्चन? फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट हुज पोलर कोऑर्डिनेट्स. इथं काय दिलेले आहेत? पोलर कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट्स इज डिनोटेड बाय द लेटर आर अँड थीटा and Cartesian coordinates is x and y. याचं कार्टेशियन कोऑर्डिनेट्सचं कन्वर्जन पोलर कोऑर्डिनेट्स मध्ये आणि पोलर कोऑर्डिनेट्सचं कन्वर्जन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मध्ये करता येतं. हे आपण ऑलरेडी काय केलेलं आहे पाहिलेलं आहे. लास्ट लेक्चर्स मध्ये आपण याच्यावरती फॉर्म्युलेस पण घेतलेले आहेत. तो आता आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट आहे 390 डिग्री. हे काय आहे? पोलर कोऑर्डिनेट्स. त्याच्यावरून कॅल्क्युलेट काय करायचे आहेत? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. तो r इज इक्वल टू व्हॅल्यू दिलेली आहे 3 आणि थीटा जो काय आहे तो काय आहे 90 डिग्री. पोलर कोऑर्डिनेट्स वरून काय करायचे आहेत? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. तो इक्वेशन काय आहे? x इज इक्वल टू r cos थीटा y इज इक्वल टू r sin थीटा. तो x आणि y हे काय आहेत? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि r आणि cos थीटा काय आहेत? पोलर कोऑर्डिनेट्स. तो r ची व्हॅल्यू आहे 3 cos 90 डिग्री. cos 90 काय असतो? cos 90 is 0. The value of x is 0. Same as it is y is equal to 3 sin 90 degree. sin 90 काय असतो? sin 90 ह्या व्हॅल्यूज आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेले आहेत. सो sin 90 is 1. sin 90 ची व्हॅल्यू काय असते? 1. y is equal to व्हॅल्यू काय मिळेल? 3. आणि x is equal to व्हॅल्यू काय आहे? x is equal to 0. Therefore, the Cartesian coordinates are the Cartesian coordinates are Cartesian coordinates is x, y. So x ची व्हॅल्यू आहे 0 आणि y ची व्हॅल्यू आहे 3. हे काय झालेले आहेत आपले कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. सेम ॲज इट इज सेकंड बघा. काय आहे? 1 1 180 डिग्री. r ची व्हॅल्यू आहे 1 आणि थीटा जो काय आहे तो काय आहे 180 डिग्री. तो x इज इक्वल टू r cos थीटा, y इज इक्वल टू r sin थीटा. तो x इज इक्वल टू r ची व्हॅल्यू आहे 1 cos 180 डिग्री, y इज इक्वल टू 1 sin 180 डिग्री. तो cos 180 व्हॅल्यू काय असते? -1. 1 into -1 is equal to -1. y is equal to 1 into sin 180 काय असतो? 0. So y is equal to व्हॅल्यू काय मिळेल? 0. Therefore, the Cartesian coordinates are x, y. व्हॅल्यू काय असेल? -1 0. तो या इक्वेशन काय करायचं आहे? पोलर कोऑर्डिनेट्स दिले असतील तर ह्याच्यावरून काय करायचे? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कॅल्क्युलेट करायचे. तो हे जे काही क्वेश्चन आहे ते काय 1 मार्क्स क्वेश्चन आहे. 1 मार्क्स साठी क्वेश्चन काय केला जातो? विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 12 कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट याच्या अपोजिट क्वेश्चन नंबर 13. Question number 13. Find the polar coordinates. Find the polar coordinates of points whose Cartesian coordinates are Cartesian coordinates are
आर. तर फर्स्ट आहे फर्स्ट 5 5 5 5. तर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत 5 5. याच्यावरून काय करायचं आहे पोलर कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. सो एक्स वाय हे काय आहेत कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. व्हॅल्यू काय दिले 5 5 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 5 वाय ची व्हॅल्यू काय आहे 5. यावरून आपल्याला काय करायचंय आर आणि थीटा काढायचे. सो इक्वेशन काय आहे आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर और आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. So r square is equal to 5 square plus 5 square. R square is equal to 25 plus 25. It is r square is equal to 50. The r is equal to r ची व्हॅल्यू काय येईल 5 root 2. 25 into 2. So square root of 25 is 5 root 2. त्याची व्हॅल्यू मिळाली थीटा सॉरी r. tan theta. Tan theta कसा काढायचा आहे tan theta is equal to y by x. So 5 by 5 is equal to व्हॅल्यू काय मिळेल 1. So theta is equal to tan inverse of 1. tan inverse 1 कोणत्या अँगलला व्हॅल्यू आहे pi by 4. pi by 4 त्यालाच काय म्हटलं जातं or 45 degree. or काय असेल 45 degree. Therefore the polar coordinates are काय आहे 5 root 2 pi by 4. हे काय आहे पोलर कोऑर्डिनेट्स. यातलं जर सेकंड बघा सेकंड सेम एज इट इज 1 root 3. 1 root 3. So x ची व्हॅल्यू आहे x is equal to 1. y is equal to root 3. r square is equal to फॉर्म्युला काय x square plus y square. So r square is equal to 1 चा स्क्वेअर 1 root 3 चा स्क्वेअर काय 3. So I square is equal to 4. Then r is equal to r ची व्हॅल्यू काय मिळेल r is equal to 2. r is equal to 2. थीटा tan थीटा. tan थीटा कसा कॅल्क्युलेट करायचा आहे tan theta is equal to y by x. tan theta is equal to y by x. So tan theta is equal to root 3 divided by 1. So theta is equal to tan inverse of root 3. आणि root 3 व्हॅल्यू कोणत्या अँगलला आहे so root 3 is value lies between 60 degree. Theta is equal to pi by 3. Theta is equal to pi by 3. Therefore, the polar coordinates are polar coordinates काय असतील 2 pi by 3. 2 pi by 3 हे काय असतील पोलर कोऑर्डिनेट्स. तर अशा पद्धतीने काय करायचं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट्सचं कन्वर्जन पोलर कोऑर्डिनेट्स मध्ये आणि पोलर कोऑर्डिनेट्सचं कन्वर्जन काय करायचं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मध्ये करायचं आहे. ठीक आहे. सो यातला थर्ड बघा थर्ड व्हॅल्यूज आहेत -1 -1. so x is equal to -1, y is equal to -1. So r square is equal to x square plus
y square. -1 चा square +1. -1 चा square +1. So r square is equal to 2. Then r is equal to value काय मिळेल √2. r is equal to √2. Tan theta. Tan theta is equal to काय y by x. So tan theta is equal to काय आहे -1 upon -1. Tan theta is equal to -1 upon -1 which is equal to 1. So theta is equal to tan inverse of 1. Tan inverse 1 कोणत्या अँगलला व्हॅल्यू आहे? That is π/4. Therefore, the polar coordinates are √2 π/4. √2 π/4. Same as it is question number 4. Sub question 4. यातला सब क्वेश्चन 4 काय आहे? -√3, 1. X is equal to -√3. Y is equal to 1. Same as it is r square is equal to x square plus y square. So -√3 चा स्क्वेअर काय असेल 3. 1 चा स्क्वेअर काय असेल 1. r square is equal to 4. Then r is equal to व्हॅल्यू काय मिळेल? r is equal to 2. त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे tan theta. So tan theta is equal to काय आहे y by x. So tan theta is equal to काय आहे -√3 divided by 1. म्हणजेच काय आहे -√3. काय आहे -√3. द मायनस जी काही व्हॅल्यू आहे ती कोणत्या अँगलला आहे माहित नाही. तो हे अँगल तुम्हाला काय करावं लागेल कॅल्क्युलेट करावं लागेल. सो थीटा जो काय आहे त्यावरून त्याची व्हॅल्यू काय करायची कॅल्क्युलेट करायचे. तो tan theta is equal to 1/√3 y by x. So the value is 1/√3 minus 1/√3. So minus 1/√3 is value lies between minus tan 30 degree. कोणत्या अँगलला आहे minus tan 30 degree. So आता ही जी काय व्हॅल्यू आहे the value which is lies between minus plus which quadrant? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे तर काय केलेले आहे बाय अलाइड अँगल्स tan 180 मधून अँगल 30 काय केलेले आहे मायनस केलेला आहे. तर इथे व्हॅल्यू काय मिळेल tan 150 डिग्री. Therefore theta is equal to 150 degree. The polar coordinates 2 150 degree. 2 and 150 degree. मायनस tan 30 डिग्रीची व्हॅल्यू माहित नाही पण दिस व्हॅल्यू लाईज बिटवीन सेकंड क्वाड्रंट. सो सेकंड क्वाड्रंट 180 मायनस 30 जो काय अँगल आहे तो काय केलेला आहे 180 मधून मायनस केलेला आहे. सो इथं काय मिळालेलं आहे 150 डिग्री. सो थीटा इज इक्वल टू 150 डिग्री. ठीक आहे. सो अशा पद्धतीने काय करायचं आहे जे काही कार्टेशियन कोऑर्डिनेट्स असते त्या कार्टेशियन कोऑर्डिनेट्सचं कन्वर्जन पोलर कोऑर्डिनेट्स मध्ये आणि पोलर कोऑर्डिनेट्सचं कन्वर्जन काय करायचं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मध्ये करायचं आहे. So next question. Question number 14. Question number 14. Find the values of first आहे sin 19 pi by 3
रेडियन. साइन 19 पाय बाय 3 रेडियन. हिची व्हॅल्यू काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची. हा अँगल जो काय आहे तो कशामध्ये दिलेला आहे, डिग्री मध्ये दिलेला आहे. तो रेडियन मध्ये त्याची जी काय व्हॅल्यू आहे, तुम्ही हे रेडियन मधलं दिलेलं आहे, ते रेडियन मधलं डिग्री मध्ये कन्वर्ट करून त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता, किंवा रेडियन मध्ये सुद्धा त्याचं स्प्लिटअप करून काय करू शकता, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. सो 19 पाय बाय 3 काय दिलेलं आहे, रेडियन. सो काय केलं, साइन 19 पाय बाय 3 इज इक्वल टू साइन अँगलचं स्प्लिटअप केलं 6 पाय प्लस पाय बाय 6 पाय प्लस पाय बाय 3. इथं मल्टिप्लिकेशन केलं तर 18 प्लस पाय इज 19 पाय बाय 3. सो 6 पाय बाय 3 म्हणजेच काय, तो साइन 3 इंटू 2 पाय प्लस पाय बाय 3. 3 इंटू 2 पाय प्लस पाय बाय 3. आता हे जे काय आहे इथं डायग्रामॅटिकली बघा, इथं आपला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. सो कम्प्लीट जे काही रोटेशन असतं, इथून स्टार्ट होऊन कम्प्लीट जे काही रोटेशन असतं ते काय असतं आपलं 2 पाय, म्हणजेच किती 360 डिग्री. सो हे जे काही कम्प्लीट रोटेशन आहे ते किती टाइम्स झालेलं आहे, 3 टाइम्स झालेलं आहे. 3 इंटू 2 पाय. सो 1 कम्प्लीट रोटेशन 1 2 आणि 3. परत हा कुठं आलेला आहे, मेन पोझिशनला झालेला आहे. आणि प्लस यामध्ये अँगल काय आहे, पाय बाय 3. पाय बाय 3 म्हणजेच किती 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ट्रिग्नोमेट्री काय असते, पॉझिटिव्ह असते. आणि पाय मध्ये 2 पाय मध्ये किंवा पाय मध्ये व्हॅल्यू ऍड करा, सबस्ट्रॅक्ट करा, ट्रिग्नोमेट्री चेंज होत नाही. जो काही साइन असेल तो ऍज इट इज राहतो. सो याची व्हॅल्यू काय येणार आहे, साइन पाय बाय 3. आणि साइन पाय बाय 3 काय असतो, √3/2. काय असतो, √3/2. अशा पद्धतीने काय करायचंय, अँगलचे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे. कोणता पण अँगल असेल, ज्या स्टँडर्ड अँगल्सच्या व्हॅल्यूज माहित आहेत त्या स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यूज वरून काय करायचे, व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायच्या आहेत. सेकंड बघा, सेकंड काय आहे, सेकंड इज कॉस 1140 डिग्री. आता हे कशामध्ये दिलेलं आहे, डिग्री मध्ये दिलेलं आहे. सो तर डिग्री मध्ये दिलेलं आहे, तर या पद्धतीनेच आपण त्याचं काय करू शकता, स्प्लिटअप करू शकता. इथं काय घेतलं, cos 1140 is equal to, this value can be written as cos 1080 plus 60. तर 1080 म्हणजेच काय, तर cos ही जी काय व्हॅल्यू आहे 3 इंटू 360 प्लस 60 डिग्री. एक कम्प्लीट रोटेशन किती असतं, 360. तर 360 इंटू 3 काय तर 1080. म्हणजे 360 म्हणजेच काय 2 पाय. परत हे काय झालेलं आहे, त्याच पोझिशनला आलेलं आहे. म्हणजेच आता आपण जी डायग्राम बघितली, फर्स्ट कम्प्लीट रोटेशन, 2 कम्प्लीट रोटेशन आणि किती कम्प्लीट रोटेशन झालेले 3. आणि प्लस किती आहे 60 डिग्री. सो कॉस ऑफ 60 डिग्री कोणता क्वाड्रंट आहे, फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस काय असतो, पॉझिटिव्ह. आणि कॉस 60 ची व्हॅल्यू काय असते, 1/2. ओके. अशा पद्धतीने व्हॅल्यूज काय करायचे, कॅल्क्युलेट करायच्या आहेत. थर्ड व्हॅल्यू बघा, ही तुमच्यासाठी असेल होमवर्क. सेम एज इट इज, जशी आपण फर्स्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे तशीच तुम्हाला थर्ड व्हॅल्यू काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे. सो दॅट इज कॉट 25 पाय बाय 3 रेडियन. 25 पाय बाय 3 रेडियन. सो ह्याचं रेडियन मध्ये ऍज इट इज कन्वर्जन केलं तरी चालेल, किंवा डिग्री मध्ये कन्वर्ट करून जरी सॉल्व्ह केलं तरी चालेल. ओके. This is a complete question number 14. क्वेश्चन 14 आपले काय झालेले आहे, तिथं एक्सरसाइज 2.2 मधले कंप्लीट झालेले आहेत. जो नेक्स्ट क्वेश्चन आहे त्या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय करायचं आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन प्रूव्ह दॅट. ज्यात आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वापरलेले आहेत त्या फंक्शनचा यूज करून इथं काय करायचं आपल्याला, प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूव्ह करताना LHS कन्सिडर करायची, RHS प्रूव्ह करायची, किंवा RHS वरून LHS प्रूव्ह करायची. So question number 15, prove the following identities. Prove the following identities.
तो यातली फर्स्ट आयडेंटिटी आहे 1 प्लस tan स्क्वेअर a 1 प्लस tan स्क्वेअर a प्लस 1 प्लस 1 बाय tan स्क्वेअर a 1 by tan square a is equal to 1 by sin square a minus sin 4a. ठीक आहे. प्रूफ काय दाखवायचं आहे? LHS आहे तर RHS काय करायचे आहे? प्रूफ करायची आहे. तो सोल्युशन LHS कन्सिडर केली काय आहे? 1 प्लस tan स्क्वेअर a प्लस 1 प्लस 1 बाय tan स्क्वेअर a. So 1 plus tan square a plus इथं कन्वर्जन केलं 1 upon tan square is 1 plus cot square a. 1 by tan square is cot. So 1 plus cot square a. By identity 1 plus tan square ची व्हॅल्यू काय असते? sec square a. And by identity 1 plus cot square ची व्हॅल्यू काय असते? cosec square a. Cosec square a. So sec square a, sec square is the reciprocal of cos square a, and cosec a is a reciprocal of sin square a. तर सोल्युशन मध्ये बघा आपल्याला टर्म जी दाखवायची आहे ती कशामध्ये दाखवायची आहे? साइन मध्ये दाखवायची आहे. इथं काय आहे? साइन जे काय आहे ते दोन्ही ब्रॅकेट्स मध्ये साइन जे काय आहे ते मल्टिप्लिकेशन साइन आहे इंटू आहे ना. So by identity 1 upon cos square कन्वर्जन केलं 1 minus sin square a into 1 upon sin square a. इथं काय केलेलं आहे? न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये 1 minus sin square a into sin square a. sin square a ना आत मल्टिप्लाय केलं काय येणार आहे? 1 upon sin square a minus sin raised to 4a which is RHS. काय आहे? RHS. Okay. Next question. Next question बघा. Sub question. Second, cos square a minus 1 cos square a minus 1 cot square a plus 1 is equal to minus 1. Equal to काय दाखवायचं आहे? minus 1. So solution LHS कन्सिडर केली काय आहे? cos square a minus 1 आणि cot square a plus 1. So 1 plus cot square. इथं काय आहे? cos square a minus 1. इथून मायनस साइन बाहेर घेतलं 1 minus cos square a. आणि इथं टर्म इंटरचेंज केली 1 plus cot square a. इथून फर्स्ट टर्म मधून मायनस साइन बाहेर घेतलेला आहे मायनस साइन आत ट्रान्सफर केलं तर जो प्रिव्हियस टर्म आहे ती ऍज इट इज मिळेल मायनस आणि प्लस cos square. आणि इथं प्लस असल्यामुळे फक्त टर्म इंटरचेंज केलेले आहे.
So by identity, 1 minus cos square is sin square. And 1 plus cot square is cosec square. By identity use केलेली आहे. So cosec square is a reciprocal of sin square. Is the reciprocal of sin square a. So sin square get cancelled. The value is minus 1, which is RHS. Which is RHS. Equal to solution काय दाखवायचं होतं? -1. So ही काय मिळालेली आहे आपल्याला? RHS. Same as it is question number 3 or sub question 3. थर्ड सब क्वेश्चन बघा. थर्ड सब क्वेश्चन काय आहे? sin theta plus sec theta bracket square plus cos theta plus cosec theta bracket square is equal to 1 plus cosec theta sec theta ब्रॅकेट स्क्वेअर. ही टर्म काय करायची आहे? प्रूफ करायची आहे. दिलेले आहे sin theta plus sec theta ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cos theta plus cosec theta ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू प्रूफ काय करायचं आहे? 1 plus cosec theta plus cosec theta into sec theta ब्रॅकेट स्क्वेअर. सो सोल्युशन LHS कन्सिडर केली. काय आहे LHS? sin theta plus sec theta square plus cos theta plus cosec theta square. हा स्क्वेअर काय केला? स्प्लिट अप करून घेतला. a plus b ब्रॅकेट स्क्वेअर. सो इथं काय मिळेल? sin square theta plus 2 sin theta sec theta plus sec square theta. Same as it is cos square theta plus 2 cos theta cosec theta plus cosec theta square theta. So इथं sin square plus cos square ही टर्म कलेक्ट केली. काय मिळेल? sin square theta plus cos square theta plus 2 sin theta आणि 2 cos theta sec theta ही टर्म कलेक्ट केली. 2 sin theta and sec theta is 1 upon cos theta plus cos theta cosec theta is 1 upon sin theta plus काय केलेलं आहे? sec square theta plus cosec square theta ही टर्म कलेक्ट केली. ओके. सो ज्या 2 आहे 2 च्या मधून 2 कॉमन घेतलेला आहे. sin theta sec is the reciprocal of 1 upon cos theta as it is cosec theta is इथं काय मिळेल? sin upon cos. So sin square theta plus cos square theta व्हॅल्यू काय असते? 1 plus 2 इथं काय मिळेल? sin upon cos is tan theta plus cos upon sin is cot theta plus sec square theta is 1 upon sin square theta cos square theta. Reciprocal is sec is the reciprocal of cos. So that is cos square theta 1 upon sin square theta. ठीक आहे. सो इथं काय आहे? किंवा इथं आपण असं करू, या व्हॅल्यूज लिहिण्यापेक्षा डायरेक्ट आपण साइन आणि कॉस मध्येच इक्वेशन डिराइव्ह करू.
त्याला प्रूफ करायचं आहे. सो इथं काय असेल, साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. इथं आहे कॉस थीटा डिवायडेड बाय साइन थीटा. ओके, सो इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं, 1 + 2 साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय साइन थीटा इंटू कॉस थीटा. सेम एज तिथं मल्टिप्लिकेशन केलं, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा. So sin square plus cos square is value is 1 + 2. याची व्हॅल्यू काय, 1/sin theta into cos theta. So 1/sin is cosec theta and 1/cos is sec theta plus sin square theta plus cos square theta value is 1. 1/cos square theta is sec square theta into 1/sin square theta is cosec square theta. So 1 + 2 sec theta cosec theta plus sec square theta into cosec theta. That is the split up of 1 plus sec theta cosec theta bracket square, which is RHS. ही काय आहे, RHS. हे कशाचं स्प्लिट अप आहे, a + b ब्रॅकेट स्क्वेअर. a + b ब्रॅकेट स्क्वेअरचं हे काय स्प्लिट अप आहे. तो अशा पद्धतीने काय झालेलं आहे, प्रूफ झालेलं आहे. नेक्स्ट, नेक्स्ट बघा, 4th सब क्वेश्चन. वन प्लस cot theta minus cosec theta 1 plus tan theta minus plus sec theta is equal to 2. इक्वल टू काय दाखवायचं आहे, 2. सोल्युशन LHS कन्सिडर केली, काय आहे, 1 plus cot theta minus cosec theta into 1 plus tan theta plus sec theta. सो इथं कन्वर्जन करून घेतलं, 1 plus cot म्हणजेच काय, cos अपॉन साइन, कोसेक म्हणजे काय, 1/sin. 1 plus same as it is tan is sin upon cos and sec is 1/cos. 1/cos. So इथं डिनॉमिनेटर sin theta आहे, इथं sin theta ने मल्टिप्लाय केलं तर sin theta plus cos theta minus 1 divided by sin theta. LCM घेतला, same as it is. इथं cos theta ने मल्टिप्लाय केलं, cos theta plus sin theta plus 1 divided by cos theta. So this is a plus b, a minus b. हा पूर्ण a minus b, a plus b, a plus b, a minus b. फॉर्म्युला काय, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आणि मल्टिप्लिकेशन आहे फ्रॅक्शनचं. न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन काय असतं, डिनॉमिनेटर. सो इथं काय मिळेल, साइन थीटा प्लस कॉस थीटा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर काय 1 डिवायडेड बाय साइन थीटा इंटू कॉस थीटा. साइन थीटा इंटू कॉस थीटा. a plus b, a minus b. So that is a square minus b square.
हा स्क्वेअर स्प्लिट अप केला काय येणार आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा प्लस 2 sin theta into cos theta minus 1 divided by sin theta into cos theta. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स आणि लास्ट टर्मचा स्क्वेअर. सो sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा व्हॅल्यू काय असते 1. हे 1 आणि हे -1 काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. सो 1 प्लस 2 sin theta cos theta minus 1 divided by sin theta into cos theta. So plus 1 minus 1 get cancelled. Sin theta cos theta sin theta 2 cancel. So solution will be 2 and which is equal to RHS. ये काय आहे RHS. ठीक है. Next question. Fifth. So this is some identities prove. LHS घेऊन RHS काय करायचे प्रूव्ह करायचे. त्यामध्ये आपण जे आधी ट्रिग्नोमेट्रिकच्या व्हॅल्यूज वगैरे यूज केलेले आहेत त्याच व्हॅल्यूज मला इथं काय करायचे यूज करायच्या आहेत. Fifth. Tan cube theta divided by 1 plus tan square theta plus cot cube theta divided by 1 plus cot square theta is equal to sec theta cosec theta minus 2 sin theta cos theta. 2 sin theta cos theta. ठीक आहे. सो यामध्ये काय करायचं आहे LHS घेऊन RHS काय करायचे आहे प्रूफ करायची आहे. सो सोल्युशन बघा. सो LHS काय आहे tan cube theta divided by 1 plus tan square theta cot cube theta divided by 1 plus cot square theta. तर इथं काय घेतलं tan cube theta divided by 1 plus tan square by identity is sec square theta plus cot cube theta cot square theta is the identity of cosec square theta. इथं काय केलेले आहे आपण LHS कन्सिडर केलेले आहे आयडेंटिटी यूज केलेली आहे. तर tan म्हणजेच काय sin अपॉन cos. सो इथं व्हॅल्यू घेतली sin cube theta divided by cos cube theta sec 1 upon sec म्हणजेच काय this is a reciprocal of cos that is cos square theta 1 upon sec plus cot is cos upon sin. So cos cube theta divided by sin cube theta 1 upon cosec is the reciprocal of sin theta that is sin square theta. So इथं cos square cos cube cancel होईल sin square sin cube एक काय होईल कॅन्सल होईल. इथं राहील sin cube theta divided by cos theta plus इथं असेल cos cube theta divided by sin theta. इथं काय घेतलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथं येणार आहे sin 4 theta plus cos 4 theta divided by sin theta into cos theta divided by sin theta into cos theta. ओके. सो आता इथं काय आहे sin 4 theta cos 4 theta यासाठी काय केलेलं आहे फॉर्म्युला यूज केलेला आहे. तो फॉर्म्युला आहे बघा काय फॉर्म्युला. सो इथं मी फॉर्म्युला लिहून देते a raised to 4 plus b raised to 4 असेल तर काय करायचं a square plus b square square minus 2a square b square. हे सिम्प्लिफाय करून सॉल्व केलं तर काय मिळेल a raised to 4 b raised to 4 हा फॉर्म्युला आपल्याला इथं काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे. सो sin raised to 4 cos raised to 4 इथं काय येणार आहे
ए स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजेच काय साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 साइन स्क्वेअर थीटा into cos square theta divided by denominator term as it is sin theta into cos theta. So by identity sin square plus cos square value काय असते 1. 1 minus 2 sin square theta cos square theta divided by sin theta into cos theta. इथं काय केलेलं आहे सेपरेट डिवाइड केलं 1 divided by sin theta cos theta 1 divided by sin theta cos theta minus 2 sin square theta cos square theta divided by sin theta into cos theta. So इथं sin square ला एक sin cos काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल. So 1 upon sin is cosec theta 1 upon cos is sec theta minus इथं काय राहिलं 2 sin theta into cos theta. हेच काय आहे RHS. That is the proof. हेच काय आहे RHS. So फिफ्थ क्वेश्चन इथं काय झालेला आहे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन Next, 6, sub question 6, 1 by sec theta plus tan theta minus 1 by cos theta is equal to 1 by cos theta minus 1 by sec theta plus tan. ठीक आहे. तो यामध्ये काय करायचंय आता LHS काय आहे 1 by sec theta plus tan theta minus 1 by cos theta is equal to 1 by cos theta minus 1 by sec theta plus tan theta. हे काय आहे तर आता यामध्ये टर्म सेमच आहेत प्लस मायनस साइन आहे मग ही टर्म इंटरचेंज करून सांगणं खूप डिफिकल्ट आहे. तो काय केलेला आहे हे मायनस कॉस थिटा तिकडे शिफ्ट केलेलं आहे ते प्लस झालेलं आहे आणि मायनस सेक 1 बाय सेक थिटा प्लस टॅन थिटा इकडे शिफ्ट केलेलं आहे ते काय झालेलं आहे मायनसचा प्लस झालेलं आहे. सो टू प्रूव्ह दॅट हे प्रूफ थोडंसं आपण काय केलेलं आहे आता चेंज केलेलं आहे. सो 1 बाय सेक थिटा प्लस टॅन थिटा ही मायनस टर्म इकडे शिफ्ट केली प्लस झाली 1 बाय sec theta plus tan theta is equal to हे 1 by cos theta as it is आणि हे मायनस इकडे आल्यानंतर काय झालेलं आहे प्लस 1 by cos theta. इथे डिनॉमिनेटर काय आहे सेम आहे सो न्यूमरेटरची ऍडिशन होईल 2 by cos theta. तर आता आपल्याला LHS ही कन्सिडर करायची आहे आणि RHS काय प्रूव्ह करायचं आहे 2 cos theta. तो LHS कन्सिडर केली 1 by sec theta इथं काय घेतलेलं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन सेक थिटा प्लस टॅन थिटा सेक थिटा प्लस टॅन थिटा इथं साइन मायनस आहे मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन प्लस सेक थीटा प्लस टॅन थीटा
divided by sec theta plus tan theta, sec theta minus tan theta, by identity a plus b, a minus b, that is a square minus b square, a square minus b square. So plus tan theta minus tan theta get cancelled. Sec theta plus sec theta is 2 sec theta divided by 1, because by identity 1 plus tan square theta, 1 plus tan square theta is equal to काय असतं sec square theta. So sec square theta minus 1, sec square theta minus tan square theta व्हॅल्यू काय मिळेल 1. So 2 sec theta is the reciprocal of cos theta. So 2 by cos theta which is RHS. हेच काय आहे प्रूफ. त्याला प्रूफ काय करायचं होतं 2 by cos theta. So सोल्युशन काय आलेलं आहे 2 by cos theta. हे काय झालेलं आहे आपलं प्रूफ झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Next 7 sin theta divided by 1 plus cos theta plus 1 plus cos theta divided by sin theta is equal to 2 cosec theta. काय दाखवायचं आहे 2 cosec theta. So solution LHS consider केली sin theta upon 1 plus cos theta plus 1 plus cos theta upon sin theta. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं sin square theta plus 1 plus cos theta bracket square divided by 1 plus cos theta to sin. So sin square theta इथं काय येणार आहे 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2 cos theta plus cos चा स्क्वेअर cos square theta divided by 1 plus cos theta to sin theta. So इथे टर्म कलेक्ट केली sin square plus theta plus cos square theta व्हॅल्यू काय असते 1 plus 1 plus 2 cos theta divided by 1 plus cos theta into sin theta. 1 plus 1 is 2. यातून 2 काय घेतला आपण कॉमन घेतला 2 plus 2 cos theta divided by 1 plus cos theta into sin theta. So या न्यूमरेटर टर्म मधून 2 कॉमन घेतला 1 plus cos theta divided by 1 plus cos theta into sin theta. So cos theta 1 plus cos theta 1 plus cos theta get cancel 2 by sin theta or 1 upon sin theta is the reciprocal of cosec theta. त्याचा रेसिप्रोकल आहे cosec theta. तर हेच काय आहे RHS. प्रूफ काय करायचं होतं 2 cosec theta. So the value is 2 cosec theta. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय केलेले आपण सॉल्व केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Next question. Question number 8.
theta divided by sec theta minus 1 is equal to sec theta plus 1 divided by tan. हे काय करायचंय प्रूव्ह करायचंय tan theta divided by sec theta minus 1 is equal to sec theta plus 1 divided by tan theta. सो इथं काय घेतलं LHS घेतली आणि RHS काय केली प्रूव्ह केली. सोल्युशन LHS so tan theta divided by sec theta minus 1 याचा काय घेतला कॉन्जुगेट घेतला. So that is sec theta plus 1 divided by sec theta plus 1. So न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरचं डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये sec theta plus 1 डिनॉमिनेटर इथं काय आहे sec theta minus 1 sec theta plus 1 that is sec square theta minus 1. Sec square theta minus 1. So tan theta sec theta plus 1 by identity sec square theta minus 1 is tan square theta is tan square theta. So tan theta and square मधला एक theta काय झालेला आहे कॅन्सल झालेला आहे. तर इथं सोल्युशन काय आलेलं आहे sec theta plus 1 divided by tan theta. हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. RHS हा काय आहे RHS. सेम एज इट इज नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 9 हा जो काय असेल तो काय असेल होमवर्क असेल. सेम एज इट इज सॉल्व्ह करायचं आहे. काय आहे cot theta divided by cosec theta minus 1 is equal to cosec theta plus 1 divided by cot theta divided by cot theta. हा जो काय आहे तो काय आहे होमवर्क आहे. तो काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा आहे. त्या पद्धतीनं एक्सरसाइज 2.2 काय झालेली आहे कंप्लीट झालेली आहे. ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट टॉपिक इथं काय झालेला आहे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चर्स मध्ये आपण ट्रिग्नोमेट्री 2 जो काही टॉपिक आहे तो स्टार्ट करणार आहोत. ओके थँक्यू.